परळीमध्ये बूथ कॅप्चरिंग केल्याच्या आरोपाचे व्हिडिओ आयोगामध्ये देण्यात आले आहेत। शरद पवार गटाकडून बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओ आयोगामध्ये सादर करण्यात आले। बूथ कॅप्चरिंगच्या ठिकाणी फेर मतदानाची मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे। इन कॅमेरा मतदानाची आधीच मागणी करण्यात आली, मग का घेतलं नाही असा सवाल शरद पवार गटाने केलाय। बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत होते। शरद पवार गटाकडून बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओ आयोगामध्ये सादर करण्यात आले आहेत। इथे फेर मतदान घेण्यात यावं अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे। Repolling request in Parli Taluka in Beed Lok Sabha constituency. Parli Taluka. Much before the election on 13th, we approached the returning officer of Parli Taluka, Beed Lok Sabha constituency, and requested that these set of booths should be notified as critical polling booths. However, we received a response that at a random 50% of booths in each Vidhan Sabha are being notified as critical polling booths, which is against the advisory of the Election Commission of India. हा व्हिडिओ आहेत ना, गुजरात सारख्या राज्यामध्ये एक व्हिडिओ बाहेर आला तर तिथल्या आरोने 15 मिनिटात तिथे रिपोलिंग डिक्लेअर करून टाकलं। इथे 100च्या वरती व्हिडिओ आहेत। माणसं येत आहेत, जात आहेत, कोणी घुसतंय, कोणी कुठेही बसतंय। ती काय फिरण्याची जागा आहे का? थिएटर होतं ते? चला मशीन बघायला जाऊया। काय मशीन काय प्रदर्शनासाठी ठेवलं होतं? CCTV फुटेजची मागणी केलेली, ते आयोगाने सांगितलं 50% रॅन्डम आणि कुठेही लावलंय। त्यामुळे असं काय आम्हाला सांगता येणार नाही की कुठे काय झालं आणि आम्ही काय देऊ शकू।